साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लक्ष्मी मार्केट नूतनीकरण करण्यात आले आहे। नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून स्थानिक व्यापाऱ्यांना लक्ष्मी मार्केट येथील गाडे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वारंवार केली जात होती। दरम्यान पालिका आयुक्तांनी ई टेंडर पद्धतीने लक्ष्मी मार्केट येथील गाड्यांचा निलाव केला जाईल असा निर्णय घेतला होता। आयुक्तांच्या या निर्णयाला विरोध दर्शवत स्थानिक व्यापारी आणि काही नगरसेवकांनी लक्ष्मी मार्केट येथील गाडे व्यापाऱ्यांना प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी लावून धरली होती। शनिवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर कार्यालयात लक्ष्मी मार्केट येथील गाड्यांच्या संदर्भात पालिका आयुक्त पी शिवशंकर, विरोधी पक्षनेते महेश कोटे आदींसह लक्ष्मी मार्केट येथील व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी या बैठकीत स्थानिक व्यापाऱ्यांना रेडी रेकनरच्या भावाप्रमाणे 9 वर्षांच्या करारावर गाडे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी दिली। गाड्याचा टेंडर काढण्याचं प्रोसेसरमध्ये आयुक्त साहेब होते। आम्ही या ठिकाणी चर्चेमध्ये असे ठरवलेलं आहे की जे जुने गाळेधारक आहेत त्यांना रेडी रेकनर प्रमाणे द्या आणि पुढचं जे नवीन बांधतील त्यांना तुम्ही टेंडर वगैरे काहीतरी करा। या जुने लोकांना आहे ते तसंच द्या रेडी रेकनर प्रमाणे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी केलेलं आहे। ते आयुक्त साहेब पण मान्य केलेलं आहे आणि त्यांनाही व्यापाऱ्यांना या ठिकाणी बोलून त्यांनाही विचारलेलं आहे तुम्हाला ते मान्य असलं तर तुम्ही आम्ही त्याप्रमाणे देणार आहे म्हणून त्यांनाही सांगितलेलं आहे। त्यांनी ते मान्य केलेलं आहे। लक्ष्मी मंडळाचा जो आम्ही टेंडर काढला होता त्यामध्ये काही रेडी रेकनर रेटचा चुकला होता म्हणून आम्ही तो मागे घेते। जो नवीन बांधत आहे त्यासाठी आम्ही टेंडर काढून तिथे लिलाव टेंडरच्या रेटप्रमाणे द्यायचे आम्ही ठरवलेले आणि जुना लोकांना जो मागे बांधून ठेवले त्यांना रेडी रेकनरप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही द्यायचा निर्णय केला। मार्केट मधील काही गाड्यांचा व्यापाऱ्यांचा अनेक दिवसापासून प्रश्न चाललेला होता। लिलाव काढल्यामुळे व्यापारी घाबरले होते आणि त्यामुळं नेमकं काय होणार आहे त्यांना समजत नव्हतं। महापौरांनी मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये आयुक्त साहेबांनी पण आजच्या मीटिंगमध्ये चांगला निर्णय घेतला की त्या आहेत त्या 28 गाळे जे बांधलेले आहेत ते 28 गाळ्याच्या लिलावाच्या ऐवजी त्या जुन्या लोकांना द्यायचं आणि 9 वर्षाचा करार त्यांना करायचा आणि जे भाडं आहे ते रेडी रेकनरप्रमाणे साधारण 2300च्या आसपास त्यांना आता भाडं बसेल आणि ते व्यापाऱ्याने सुद्धा आता मान्य केलेलं आहे। त्यामुळे तो प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे। राहिला मिरचीचा प्रश्न होता। काही व्यापाऱ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं होतं की मिरचीला तेवढे उंच कट्टे आम्हाला चालत नाहीत, परंतु आज जे विषय एकाने आणला की तो त्याच्याऐवजी आम्हाला आहे ते ओटे चालतात। आम्ही त्याच्यात सुद्धा मार्ग काढला की तुमचे जे 8-10 लोक आहेत ज्यांना ह्यांच्या समोरच पाहिजे असतील तर तेवढ्या लोकांना तिथे अलॉटमेंट करायचं ठरलं आणि ज्यांना एवढे उंच कट्टे नको आहेत त्यांच्यासाठी वेगळी बाजू बांधून द्यायचा अशा पद्धतीने मार्ग काढलेला आहे। भाजी मार्केट आणि गाळ्या संदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आले होते महापौरांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या नियोजनात। त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना रेडी रेकनर जे रेट आहे त्या रेडी रेकनरच्या दरानेच त्यांना गाड्या अलॉटमेंट करण्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि पूर्वी जे 28 लोक होते त्यांना जुना दर 700-800 रुपये ह्या पद्धतीनं काहीतरी दर येणार आहे रेडी रेकनरप्रमाणे आणि त्याच लोकांना हे 28 गाळे देणार आहेत आणि ज्यावेळेस पुढं कमर्शियल गाळे पुन्हा बांधणार आहेत ते पार्किंगचे अलॉटमेंट ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी जे बाजारभाव येईल त्या बाजारभाव दराने पुन्हा नवीन गाळे 36 गाळे त्या ठिकाणी देणार आहेत। ते बाजारभावाने निलावाच्या पद्धतीनं जे निलाव 32 लोकांना तो अलॉटमेंट करणार आहे। स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्यक्रम देत आम्हाला गाडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत। याबद्दल पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया लक्ष्मी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। सीसीबीकरणाचा जो भाग होता तो आज त्याचा जो तिढा होता तो सुटलेला आहे। जुन्या व्यापाऱ्यांना रेडी रेकनरनुसार जे आहे ते भाडे द्यायचं ठरलेलं आहे आणि ते विद्यमान जे आम्ही दुकानदार आहोत त्यांना द्यायचं असं ठरलेलं आहे आणि सोमवारी आम्हाला ताब्यात देणार आहेत। त्याबद्दल आम्ही प्रशासनाचा आणि स्थानिक जे काही आमचे आमदार त्यानंतर नगरसेवक आजी माजी महापौर यांचा आम्ही आभारी आहोत।